नमस्कार मित्रांनो, सावधान. आजची रात्र ही सामान्य रात्र नाही, कारण आज 12 ऑगस्ट 2026 म्हणजेच श्रावण महिन्याची भयानक अमावस्या आणि याच रात्री आकाशात घडत आहे या शतकातील सर्वात मोठे तांडव म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण. जरी हे ग्रहण भारतात रात्री पडत नसले तरी ब्रह्मांडात निर्माण होणारी भयानक ऊर्जा थेट तुमच्या राशीवर आदळणार आहे. विशेषतः कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या पाठीमागे एक अत्यंत भयानक काळोख उभा राहिला आहे. तुमच्याच अवतीभोवती वावरणारी, तुमच्या ताटात खाणारी आणि तुमच्याशी गोड बोलणारी एक गुप्त व्यक्ती आजच्या रात्री तुमच्या विनाशाचे मोठे कारस्थान रचत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले, गुप्त शत्रूचे कारस्थान होणार आहे. आजच्या विशेष महाव्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुंभ राशीवर आज रात्री नक्की कोणते संकट येणार आहे. ती गुप्त व्यक्ती कोण आहे जी तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. अमावस्येचा नेमकी मुहूर्त काय आहे आणि या विनाशातून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला कोणते महाउपाय करायचे आहेत. आजचा हा व्हिडिओ काही मिनिटाचा आहे. एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आज दुर्लक्ष केले तर पुढील 1.5 वर्ष पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊया की आजच्या रात्री नक्की काय घडत आहे. आज श्रावण अमावस्या आहे, जिला आपण हरियाली अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या देखील म्हणतो. अमावस्या ही आधीच पूर्वजांच्या आणि तांत्रिक ऊर्जेसाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. त्यात आज भर पडली आहे ती म्हणजे सूर्यग्रहणाची. नक्षत्र आणि राशीचा खेळ म्हणलं तर वैदिक ज्योतिषानुसार हे ग्रहण कर्क राशीत आणि अश्लेषा नक्षत्रात होत आहे. अश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध आहे आणि त्याचे प्रतीक सर्प म्हणजेच साप आहे. विचार करा, सापाच्या नक्षत्रात जेव्हा सूर्यदेव, जे आपल्याला आत्म्याचे आणि ऊर्जेचे कारक आहेत, ते ग्रहणग्रस्त होतात, तेव्हा विषारी प्रवृत्तीचे लोक सक्रिय होतात. तर ह्याची वेळ आणि मुहूर्त काय आहे, तर या सूर्यग्रहणाची सुरुवात आंतरराष्ट्रीय वेळेनुसार संध्याकाळी होईल, पण भारतीय वेळेनुसार म्हणजेच ISTच्या याचा परमग्रास रात्री म्हणजेच 11:15 असेल. ग्रहण रात्री लागत असल्यामुळे भारतात सूर्य दिसणार नाही आणि म्हणूनच सूतक काळ पाळण्याचे नियम धार्मिकदृष्ट्या बंधनकारक नाहीत. परंतु ज्योतिषात ग्रहणाचा प्रभाव केवळ डोळ्यांना दिसण्यापुरता मर्यादित नसतो. ग्रहांची स्पंदने संपूर्ण पृथ्वीवर बदलतात. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या आणि भयानक मुद्द्याकडे, म्हणजे कुंभ राशी आणि गुप्त शत्रूंचे कारस्थान. कुंभ राशीच्या मित्रांनो, सध्या शनिदेव तुमच्याच राशीत विराजमान आहेत, ज्यामुळे तुमची साडेसाती सुरू आहे. त्यातच या ग्रहणाचा थेट संबंध तुमच्या कुंडलीतील 6व्या आणि 7व्या भावाशी येत आहे. 6वे घर हे शत्रू, रोग आणि कर्ज यांचे असते, तर 7वे घर भागीदारी आणि वैवाहिक जीवन यांचे असते. ते गुप्त कारस्थान काय असू शकते हे नीट ऐका. पहिला मुद्दा तर व्यापारातील फसवणूक. म्हणजे जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये म्हणजेच भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमचा पार्टनर किंवा एखादा विश्वासू व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर तुम्हाला अंधारात ठेवून पैशांची अफरातफर करण्याची शक्यता आहे. नवीन डील किंवा करारांवर आज स्वाक्षरी करू नका. दुसरा मुद्दा ऑफिसमधील राजकारण. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांच्या विरोधात त्यांचे सहकारी म्हणजे त्यांचे क्लायंट्स किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खोट्या तक्रारी करू शकतात. तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरा मुद्दा, नात्यांमध्ये मिठाचा खडा टाकला जाणार आहे. तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती, ज्याला तुम्ही घरातील गुपिते सांगता, तीच व्यक्ती तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण करण्याची आज कारस्थान रचू शकते. चौथा मुद्दा, भावनिक ब्लॅकमेलिंग. म्हणजेच कुंभ राशीचे लोक मनाने खूप दयाळू असतात. शत्रूला हे ठाऊक आहे, आज कोणीतरी तुमच्या या भावनिकेचा फायदा घेऊन तुम्हाला आर्थिक संकटात ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती गुप्त व्यक्ती कोण असू शकते? तर ती व्यक्ती लांबची नाही, तुमच्या रोजच्या संपर्कात असणारी, तुमच्या पाठीवर कौतुक करणारी पण मनात कमालीची द्वेष ठेवणारी व्यक्ती आहे.
आजच्या दिवशी त्या व्यक्तीच्या वागण्यात तुम्हाला अचानक अति गोडवा किंवा संशयास्पद बदल दिसेल. मित्रांनो, संकट मोठे आहे पण घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संकटावर तोडगा दिलेला आहे. आज रात्री 11:15 ग्रहणाच्या मुख्य वेळेत आणि अमावस्येच्या या रात्री तुम्हाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी खालील उपाय अत्यंत काळजीपूर्वक करायचे आहेत. पहिला उपाय, महामृत्युंजय किंवा गायत्री मंत्राचा जप म्हणजे सर्वात शक्तिशाली ढाल आहे हा. आज रात्री 10:30 ते 12 दरम्यान शांत जागी बसा. मोबाईल बाजूला ठेवा. दिवा लावा आणि ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम या महामृत्युंजय मंत्राचा किंवा गायत्री मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. ही ऊर्जा तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच निर्माण करेल जे शत्रूचे कोणतेही कारस्थान तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. दुसरा उपाय, मोहरीच्या तेलाचा दिवा. शत्रुनाशासाठी आज संध्याकाळी किंवा रात्री घराच्या मुख्य दरवाजाबाहेर किंवा दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. त्यात 2 काळे मिरे टाका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरा उपाय, गुप्त माहिती सुरक्षित ठेवा. आज कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या बँक खात्याचे पासवर्ड, व्यवसायाची गुपिते किंवा घरातील वैयक्तिक गोष्टी आज कोणाशीही शेअर करू नका. उपाय चौथा, उद्या संध्याकाळी करायचे महादान म्हणजेच 13 ऑगस्टच्या सकाळी आंघोळ केल्यावर गरिबी किंवा गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद किंवा काळे कपडे आणि अन्न दान करा. हे सर्व अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी करायचे आहे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि ग्रहणाचा अनिष्ट प्रभाव नष्ट होतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. ब्रह्मांड आज तुम्हाला सावध करत आहे. शत्रूने जाळे टाकले आहे. आता त्या जाळ्यात अडकायचे की आपल्या बुद्धीने आणि उपायांनी त्यालाच उद्ध्वस्त करायचे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला सर्व उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करा. आजची रात्र गाफील राहण्याची नाही तर डोळे उघडे ठेवा. लोकांच्या गोड बोलण्याला भुलू नका आणि दिलेले उपाय श्रद्धापूर्वक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि वेळेवर सावध करणारा वाटला असेल तर तुमच्या कुंभ राशीच्या इतर मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचे तरी मोठे नुकसान होण्यापासून वाचवू शकते. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून भोलेनाथाचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. सुरक्षित राहा, सावध राहा, स्वतःची काळजी घ्या. आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक पण करा. धन्यवाद.